ते गरजेचे आहेत माझ्या लाईफसाठी, माझ्या फ्युचरसाठी. मेरा जो पाथ है, रोड मैप, सर गेट्स द पॉइंट, रोड मैप जो है वो उसके लिए गया. पण माझ्या मते आपण एक काम करू शकतो ना, जे गरजेचं आहे की म्हणजे ना 3 वेगळे ड्रीम्स दाखवले ना, नीड्स फॉर दिस मनी. म्हणजे ह्याच्यासाठी आपल्याला 60 लॅक्सचा चेक करायचा, 20 इच. हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. इथं खूप मोठा प्रॉब्लेम आला आणि मी त्याच्यात अडकलो. तो सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो. ऑब्व्हियसली तुम्हाला नाही कळणार कारण हे सस्पेन्स त्यात नाही दाखवू शकत. सो सर वो खुद खुशी करना चाहती है. कोण? वो पेंसिल. मग आप वेंटिलेटर पे रख रहे हो. नाही नाही, वर स्ट्रोक काढतोय हाँ 2-3 साल तो चली जाएगा है ना. आराम से. तो गाइस ये देखो गप्पा मी सर पेंसिल की बाल की खाल निकाल रहे हैं. पेन कुठल्याही गोष्टीचा पूर्णपणे वापर इनसे सीखे. वो इनसे सीखे इनसे. नमस्ते सगळ्यांना पुन्हा एकदा. आज कमीत कमी 2 ते 3 दिवसानंतर मी प्रॉपर व्लॉगिंगसाठी कॅमेरा हातात घेतला. 3 दिवस मी पूर्ण डाऊन होतो. पुन्हा एकदा सगळ्यांना वेलकम न्यू ब्लॉगमध्ये. कसे आहात सगळे? आणि मी हे काय करतो आहे तर त्याच्या मागचं रिझन आहे की आत्ता झाली बॅच, आणि ही बॅच अमितनी घेतली. आज अचानक लाईट डीम आली, खूप भयानकवाली डीम झाली. मी सगळं बंद केलं. त्यांनी ह्याच ब्ल्यूटूथ स्पीकरवर बॅच घेतली. थँक्स टू अमित. एकदम सुन्न झालं. ती बॅच त्यांनी घेतली आणि आता मी पुढच्या कामाची तयारी करतो आहे, ते म्हणजे आपल्या नाटकाच्या प्रॅक्टिसची. 3 दिवस मी का नाही जास्ती व्लॉगिंग केलं तर फुल ऑन पॅक झालेलो ह्या टेन्शनने की मी स्टोरी कनेक्ट करू कशी. म्हणजे 90% काम झालेलं आहे आणि 10% असं होतं की जे जेन्युइन क्वेश्चन्स आहेत की ह्या गोष्टी का घडतात, काय होतं आहे, आणि तिथंच मी हारलो. ते जर क्वेश्चन सॉर्ट आउट नसते झाले तर मला असं वाटत होतं की नाटक पूर्ण फेल होईल. आणि त्यातलं बऱ्यापैकी मी काल प्रयत्न केला रात्री छोटीशी पार्ट त्यात ॲड करून की थोडंसं तरी गाडी पुढं गेलेली आहे. आणि आता त्याच्या पुढं जाईल हे व्लॉग संपल्यानंतर नाही, हा शूट झाल्यानंतर, हा सीन जो तुम्ही बघता ह्या झाल्यानंतर मी ते काम करायला घेईल. आणि ऑब्व्हियसली आज मला ते सगळं कंप्लीट करायचं आहे. मी नाही काही बोलणार कारण मी जे बोलतो त्याच्या विरोधात होत आहे सध्या. स्टार्स आर नॉट इन फेवर ऑफ माय साइड. बोल दो ना, मैं अंबानी नहीं बनूंगा. हाँ, ये क्यों बोल रहे पता है? मैं जो बोल रहा हूँ ना उसका ऑपोजिट हो रहा है. तो इसका मतलब उसको मुझे अंबानी बनाना है. बट इसमें मैं बोलूँगा मुझे अंबानी नहीं बनना. दी पीयूष चंकेश्वरा इज द ओरिजिनल. ये है मेरा. तो आज आत्ता ना तुम्हाला बघायला एक गोष्ट मिळेल आहे. अमित आलाय आणायची तर मी 2 गोष्टी तुम्हाला ऐकवतो, तुम्ही मजा बघा. आज ॲरोबिक्सची बॅच नाही घेतली पण ॲरोबिक्स ऐवजी जे घेतलं खूप वरती आहे माझ्या करिअर आणि माझ्या लाईफ रिलेटेड. इम्पॉर्टंट आहे खूप. अरे नाही सर, खरंच खूप इम्पॉर्टंट गोष्टी घेतल्या. ॲरोबिक्सची बॅच झाल्यासारखी आणि न झाल्यासारखी झाली पण, बट ॲरोबिक्सपेक्षा इम्पॉर्टंट होतं ते. आज सरांनी मुवमेंट नाही घेतलं बॅचमध्ये काहीच, पण डोक्यात जे मुवमेंट झाले त्या बॅचमुळे ते खूप महत्त्वाचे होते आणि ते गरजेचे होते. महत्त्वाचे म्हणण्यापेक्षा इट वॉज नीडेड. एक मिनिट, पण एक गोष्ट सांगू, तुमच्या समोर मी आत्ता त्याला प्रश्न विचारला, त्याला माहीत नव्हतं मी काय विचारणार आणि काय नाही. मी फक्त ॲरोबिक्सची बॅच कशी झाली, मी आज त्याची खरंच ॲरोबिक्सची बॅच घेतली नाही. पण त्याचं म्हणणं काय येतं ॲरोबिक्स, अरे नाही सर, ॲरोबिक्सपेक्षा पण खूप भारी बॅच झाली ही वाली. उलट मी तर म्हणतो अशा बॅचेस अजून व्हायला पाहिजेत आणि होणार आहेत ते पण मला माहिती आहे, गॅरंटी आहे सर ते घेणार आहेत कारण ते गरजेचे आहेत माझ्या लाईफसाठी, माझ्या फ्युचरसाठी. मेरा जो पाथ है, रोड मैप, सर गेट्स द पॉइंट, रोड मैप जो है वो उसके लिए लिखा था. हाँ, वो उसके लिए है एंड इट्स वेरी नेसेसरी क्योंकि दैट्स द स्टेअरकेस ऑफ माय सक्सेस. फायनली लाईट फुल आलेली आहे.
इथं आज कुकिंग मध्ये काय आहे आपण बघूया. क्या बात आहे. स्मेल तर छान येतोय. आज बघूयात काय आहे लंचला. तोपर्यंत इकडची कामं बघू. हे का? हे कशाचं आहे? हे कशाचं आहे? खाऊ का हे? 80 रुपीजचं आहे ना? खा. हेलो. काय चाललंय बघा. फुटबॉल के नाम पे हम कुछ भी खेल रहे हैं. मैंने पहले ही बोला था पहले इट इजंट अबाउट द कार, इट इज अबाउट द ड्राइवर. हां बरोबर. ह्या साईडला फिरव, तिकडे माझं. काय चाललंय अरे काय? ऍक्च्युअल प्लेयर पण एवढे जोरात फिरत नसतात. गर 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 नुसतं बार्बिक्यू केल्यासारखंच. अरे टाइम घ्या ना पण कशासाठी? चला टाइम घेऊन फिरत नाही माहिती. यहाँ बनता है अवनी का एक पॉइंट, एक गोल. 1 2 3. ठस. दूसरा गोल. काय चाललंय काय चाललंय? पकडायचं. ये लगा. वाह. हाँ बेटा बेटा सही है बेटा. नहीं. अबे अंदर उधर. त्या प्लेयर्सला पण चक. ए दो मैच हुए. एक ग्रैंड फिनाले होगा. एक ये जीता एक मैं जीता. अभी देखते हैं कौन जीतता. जो जीता हे लिहिलं का? मी दाखवायला लागलो, मी हरवलो. नहीं 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 नहीं. बेटे 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 नहीं नहीं नहीं, बेटे बेटे बेटे. अरे बेटे. हाँ. नाही करायचं. क्यों नहीं करने का? बाप रे. भाई बॉल गया अंदर तेरे में. हार गई तो ये मानना. इन दोनों के ऊपर रख दे बॉल. इन बैठे ऊपर. काय हे पांचटपणाशी. चल. नहीं नहीं नहीं. अब वो आप केलाय बॉल.
असतं YouTube क्लासेस random. चल की मागे. मी चालायचंय कसं पण? So I am teaching him how to walk like Kendall Jenner. काय Ha. Kendall Jenner from Balenciaga. यो ओके फायनली डिनर पार्टीला चाललेलो आहोत आम्ही. ते पण रोहन सरांच्या स्टुडंट्सकडनं पार्टी आहे बिकॉज त्याचं आय थिंक स्कूलमध्ये चांगले मार्क मिळाले म्हणून. आणि त्याचं महत्त्वाचं म्हणजे शूटिंग खूप सुंदर झालं. मी त्यांचा एक प्रोजेक्ट शूट केलेला होता शिवाजी महाराजांच्या गाण्यावर आणि ते त्यांना खूप आवडलं. सो दे हॅव इन्व्हायटेड मी टू अटेंड दी पार्टी अँड हियर इन दिस पार्टी विथ मी देर इज अवनी, ॲक्च्युली रोहन सर्स फुल फॅमिली, मी, गावड़े सर एंड लेट्स सी वहाँ पे जाके देखते कौन कौन है. फिलहाल वी आर गोइंग इन द लियो भी देखते हैं. तो पीछे बैठने वाली है. देखो महारानी इस पीछे. Why India doesn't need to war counter to Pakistan? आणि ही चालली घरी. हो त्यांनी सांगितलं मला मिल्कच आहे ना हे. असं नाही. हे सनराईज मॉकटेल लाईफमध्ये फर्स्ट टाइम ट्राय करतोय. आणि इथं आम्ही आलेलो आहोत पार्टीला. हे सगळेजण बघा इकडे शर्विलच्या पार्टीसाठी जसं मी सांगितलेलं. आवनी येस से हाय हाय. हे गावडे काकांचा मुलगा हर्ष राईट. त्याचं हे गावडे काका म्हणजे गावडे सर, रोहन सर ॲज यू ऑल नो. इकडं शर्विल, त्याची मम्मा विशाखा मॅम, आवनी अँड आर्याची मम्मा. अशी ओळख करून देतो. सो लेट्स ट्राय नाव. अरे बापरे हे पण आले. एक्स्ट्रीम लेवल आहे. बर प्लस भयानक. सो फायनली फर्स्ट टाइम इन द लाइफ आई एम गोइंग टू ट्राय दिस. आय होप वाव इट्स अमेझिंग. दिस इज सनराइज मॉकटेल. पण प्रॉब्लेम हा आहे की इथं गरम गरम सूप आलंय. आता करायचं काय. काल रात्री मी व्लॉग एंड नाही केला. आत्ता दुसऱ्या दिवशीची सकाळ आणि वाजलेले आहेत 9:15. हा व्लॉग मी एंड करतो. प्रॉब्लेम हा झाला की डिनर इतकं हेवी झालं की मी व्लॉग करायचंच विसरून गेलो आणि डायरेक्ट जाऊन घरी झोपलो. बट 100 आउट ऑफ 100 डिनर, 100 आउट ऑफ 100 पार्टी, एव्हरीथिंग वॉज 100 आउट ऑफ 100. आता मी हा व्लॉग एंड करतो आणि दुसरा व्लॉग स्टार्ट करतो कारण मला हा एडिट करून अपलोड करायचं आहे आणि मला उद्याचं पण प्लॅनिंग करायचं आहे. ते सगळं तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. जर हा ब्लॉग तुम्ही इथंपर्यंत बघितला असेल फॉर व्हॉट्स रिझन प्लीज लाइक शेयर सब्सक्राइब कर देना. मिलते हैं अगले ब्लॉग में. टिल देन बी हैप्पी, स्टे सेफ, कीप स्माइलिंग एंड ऑलवेज कीप लविंग विथ वॉचिंग पीयूष. बाय. हे भावी डायरेक्टर ग्रीक गॉड आणि हा दुसरा आणि हा ऍक्टर होणार आहे. ह्याला साडी नेसता येत नाही. अरे तो ऍक्टर तो मैं तो मेल होने वाला हूँ ना.